राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा होती आणि अशामध्ये ठाकरे गटाचे 6 खासदार जे आहेत ते शिंदे गटात सामील होणार अशी देखील चर्चा आहे आणि त्याच पद्धतीने प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत. आता जी परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये शिवसैनिक खरं तर संतप्त झालेले आहेत. शिर्डी लोकसभेमध्ये भाऊसाहेब वागचौरे यांना निवडून आणण्यामध्ये ज्या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं ते शिवसैनिक आता संतप्त झालेले आहेत. आपल्यासोबत खरं तर पहिले संजय आप्पा शिंदे आहेत, हे तालुका अध्यक्ष आहेत. हे 2014 साली भाऊसाहेब वागचौरे यांच्यासोबत साईबाबांच्या मंदिरात होते. संजय राऊतांनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये ते म्हटले की 4-5 वेळेस साईबाबांचं नाव घेतलं आहे, त्यांची शपथ घेतली आणि हे साक्षीदार आहेत. 2014ला त्यांना खरं तर ते काँग्रेसमध्ये गेले, नंतर परत एकदा त्यांना तिकीट द्यायची वेळ आली. तुम्ही सोबत होते, काय नेमकी परिस्थिती आणि किती शपथ त्यांनी घेतली? आम्हाला उद्धव साहेबांची मेळावा होता बाई ठाकूर यांच्या तिथं तो हॉल आहे तो मंगल कार्यालय. उद्धव साहेबांचा मेळावा होता. आम्ही साहेबांच्या दर्शनाला गेलो. त्या टायमाला आम्ही आमची शंका उद्धव साहेबांना सांगितली का बाबा आम्हाला जी माहिती भेटली का बाबा हे तू म्हणतो काँग्रेसमध्ये जायच्या तयारीत आहे. उद्धव साहेब म्हणते असे नाही करणार. त्यांनी त्या टायमाला साहेबांच्या समाधीवर हात ठेवून शपथ खाल्ली का मी चुकून पण जाणार नाही. उद्धव साहेब म्हणे आता ते शपथ घ्या, तुमचं काय म्हणणं. त्यामुळे आम्हाला काही बोलता नाही आलं, कारण बाबांची समाधीवर हात ठेवून शपथ खाणारा माणूस 7 वर्षे त्या संस्थांच्या तो CEO म्हणून तो तिथं कार्यरत असताना असा माणूस जर शपथ घेतो तर त्याच्यावर भरोसा कसं काय नाही करणार. आणि त्याच्यानंतर मेळावा झाला, कार्यक्रम झाला. आम्हाला सगळ्यांना सांगितलं, उद्धव साहेबांनी सांगितलं की तो वागचौरे साहेब आपला उमेदवार राहील. पण त्यांनी थोड्या दिवसात तो काँग्रेसमध्ये प्रवेश केला श्रामपूर येथे आणि त्यांनी त्या आम्हाला जी गद्दारी करायची ती केली. आम्ही उद्धव साहेबांना सांगितलं असं. उद्धव साहेब म्हणे बाबापेक्षा तो काय मोठा नाही, त्यामुळे त्यांनी जर बाबाची शपथ खाऊन जर आपल्या गद्दारी केली ठीक आहे. आणि त्यानंतर आम्ही सदाशिव लोखंडे साहेब त्यांना आम्ही उमेदवारी दिली. बाबा नाना पण त्या टायमाला इच्छुक होते. बाबा नानांचा प्रचार झाला होता, पण तो योगा एक बाबा नानांच्या काही कायदेशीर अडचणी असल्यामुळे त्यांनी तो लोखंडेला तिकीट देऊन तो लोखंडे त्या टायमाला पण 17 दिवसामध्ये खासदार झाले. कारण ही शिर्डीतल्या मतदारसंघाची एक खासियत आहे आणि इथल्या लोकांचं शिवसेनेवरचं जे प्रेम आहे ते याच्यातून दिसतं. आणि त्या टायमाला खासदारांनी ज्या गद्दारी केली त्या टायमाला आम्ही त्याला कुठंही हिंडून नाही दिलं. काही ठिकाणी त्याला कार्यकर्ते काळं फासलं, काही ठिकाणी त्याचे पुतळे जाळे, प्रत्येक ठिकाणी त्याला हिंडणंसुद्धा मुश्किल केलं होतं शिवसैनिकांनी. ही गोष्ट तेव्हा विसरले. त्याच्यानंतर त्यांनी 2 टर्न आमदारकी लढली. बाकी दुसऱ्या पक्षाकडून 2 ठिकाणी लढला, पण दोन्ही ठिकाणी अपयश आलं. आणि नंतर परत त्यांनी साईबाबांच्या आशीर्वाद आहे म्हणून आम्हाला मंदिरात भेटायचं सांगायचं, साहेबांना सांगा. पण आम्ही काय साहेबांना सांगितलं नाही, कारण आम्हाला माहिती आहे गद्दार आहे. पण तर काही आमच्या शिवसैनिकाला वाटलं बाबा परत आला तर परत गद्दार नाही करा, म्हणून त्यांना उद्धव साहेबांची त्यांची भेट घालून दिली. त्यांनी शपथ खाल्ली, मुलांची खाल्ली, साईबाबांची पण परत शपथ खाल्ली. आणि त्यामुळे उद्धव साहेबांनी सांगितलं ठीक आहे बाबा, त्यांनी जर शपथ खाल्ली तर एवढं त्याला चान्स द्यायला काय हरकत नाही. म्हणून आपण त्याला चान्स दिला आणि त्याला परत खासदार केलं. खासदारकीसाठी आम्ही काय केलं काय नाही हे फक्त आम्हाला माहिती आहे, उद्धव साहेबाला माहिती आहे आणि साईबाबाला माहिती आहे आणि त्याला माहिती आहे का बा तो आम्ही काय काय केले, त्याच्याकडे काय होतं ना, त्यासाठी आम्ही काय काय उभं केलं आणि त्याला खासदार केलं. आणि त्यांनी त्याची जी परत जी दात आहे ती आता परत दाखवली. साईबाबा त्याला सोडणार तर नाहीच आहे, काय बाबा दकाचा दांड्या कसं फिरवतो हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण शिवसैनिक पण त्याला सोडणार नाही. त्यांना उद्धव साहेबाच्या नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये तयार झालेलं आम्ही, तेव्हा बाळासाहेब स्टाईलनंच त्यांना उत्तर दिलं जाईल. आणि मग त्यांनी विचार करावा का बा आता इथून पुढं तुम्ही कसं हिंडता आणि कसं फिरतं. ठाकरे स्टाईलने उत्तर दिलं जाईल. आपण बघितलं तर संजय राऊत ज्याप्रमाणे म्हटले की सब मनी बाई, मनी आणि 15 कोटी त्यांना टोकन मिळालं अशी देखील चर्चा आहे. मग अशामध्ये ठाकरे गटाची साथ सोडून ते शिंदे गटात जात आहेत. असा कोणत्या विकासाच्या नावाखाली ते हा प्रयत्न करताना दिसत आहेत? कारण शिर्डीमध्ये जर बघितलं, शिर्डी लोकसभेचा खासदार जो आहे तो देशात नव्हे तर परदेशामध्ये देखील त्याला मानलं जातं, कारण साईबाबांच्या शिर्डीतला तो खासदार आहे. मग अशामध्ये त्यांना का गरज पडली की ठाकरेकडे साथ सोडावी? त्यांना स्वतःचा विकास करायचा होता ना. त्यांना मतदारसंघाचा विकास नव्हता करायचा. स्वतःचा विकास करण्यासाठी त्यांनी गद्दारी केलेली आहे. हे त्यांनी पहिले पण केलेलं आहे आणि त्यांचा जो धंदा आहे आणि त्यांच्या 7 पिढ्या आहे ना, त्यांच्या घरामध्ये ते नाव राहणार आहे आता. गद्दार माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे म्हणून तो गद्दारच आहे. त्यांनी ते स्वतःच्या विकासासाठी केलं. 15 कोटीने 20 कोटी टोकन घेतलेलं होतं आधी. आता राहिलेले पैसे तो घेऊन येईन, पण त्यांनी यावं इकडे शिर्डीमध्ये. त्यांनी तो शहाणा असेल ना तर शिर्डीतलं घर बी त्यांनी बदलावं, आता तिकडे कुठेतरी जाऊन राहावं त्यांनी त्या अकोल्या साईडला. कारण इथं आहे ना या मतदारसंघामध्ये जे लोकांच्या भावना दुखलेल्या आहे आणि हे जे लोकांचे मतं आता यांनी विकलेले आहे, काय 50 कोटीला विकले का 100ला, तर त्याचा हिशोब त्याला आता इथं द्यावा लागणार आल्यानंतर. कारण शिवसैनिक त्याला काय सोडणार नाही. आम्ही त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही त्याला. आणि
येणारी वेळ त्याला दाखवून संतप्त भावना आहेत. आपल्यासोबत जिल्हाप्रमुख आहेत सचिन कोते. तुम्ही काळा ड्रेस परिधान केला आहे. खरं तर तुम्ही निषेधाच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांचा मेळावा देखील शिळीत पार पडला. त्या मेळाव्याला खासदार वाकचौरे उपस्थित नव्हते. त्यावेळेस एक आवाज उठला होता की हे दुसऱ्या पक्षात जाणार. चंद्रकांत खैरेंनी देखील आपल्या भाषणामध्ये ते वक्तव्य केलं होतं. आज ते खरं तर डेरेदाखल झालेले आहेत, शिंदे गटात जाणार आहेत. तर काय भावना तुमच्या आहेत? कारण तुम्ही त्यांच्या विजयासाठी जे प्रयत्न केलेले आहेत, कारण सर्वसामान्य मतदार असेल किंवा शिवसैनिक असेल, त्यांनी रक्ताचं पाणी करून त्यांना निवडून आणलं आहे. आज ते पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदी ते ठाकरे गटाला सोडत आहेत. काय भावना आहेत? 2009 साली त्याला पक्षाने उमेदवारी दिली. त्यानंतर 2014 साली त्यांनी गद्दारी केली. तिने जो नीचपणा केला होता पक्षप्रमुखांशी आणि जो धोका दिला होता उद्धव साहेबांना, त्या संदर्भात त्याला परत उमेदवारी देऊ नये म्हणून आम्ही सामान्य शिवसैनिक उद्धव साहेबांना सांगत होतो की साहेब यांना आता 2022-23 आता उमेदवारी देऊ नये म्हणून. परंतु त्यांनी मातोश्रीचे पाय चाटले, उद्धव साहेबांचे पाय धरले त्या लबाडाने आणि उद्धव साहेबांनी सांगितलं का आता तो माफी मागवतो. त्यांनी याच्या आधी साहेबांची शपथ घेतली होती, परत पण शपथ घेतो, तो खोटं बोलतो हे आम्ही साहेबांना सांगत होतो. पण तरी साहेबांचं म्हणणं होतं का तो साहेबांपेक्षा मोठा नाही आहे, तो आता तो चुकला असेल तर त्याला या बाईला माफ करा आणि मी त्याला उमेदवार म्हणून दिला आहे. तर मी दिलेल्या आदेशाचं पालन करावं म्हणून आम्ही उद्धव साहेबांनी दिलेला उमेदवार आम्ही तो डोक्यावर घेतला आणि त्याला निवडून आणलं जीवाचं रान करून. त्यानंतर परत एकदा त्यांनी काल आज जी गद्दारी केली का ती गद्दारी केली. त्याला जसा शिवसैनिक डोक्यावर घेऊ शकतो तसा शिवसैनिक त्याला पायाखाली तुडू शकतो. हे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी जे शिकवले त्याला माहीत नाही अजून का शिवसैनिक काय राहतो. तो 2014 साली फक्त अंडे रट्टे दांडे हेच खात होता. आता ह्या पाहिला तो काय काय खातो हे फक्त तो पाहत राहील. एकंदरीत जर बघितलं तर प्रत्येकाची भावना जी आहे ती खरं तर उद्विग्न आहे. कारण आपण ज्यांना निवडून दिलं, ज्यांना मतदान केलं तेच पक्ष सोडून जात आहेत आणि उद्धव ठाकरेंनी शब्द दिल्यानंतर देखील त्यांना पक्ष का सोडावंसं वाटला. कारण तुम्ही बाल शिवसैनिक आहात. कारण आम्ही तुम्हाला बघतोय की तुम्ही बघतायत की ह्या पद्धतीने जर तुम्ही निवडून दिलेला उमेदवार दुसऱ्या पक्षात जाणार असेल तर मग पुढची शिवसेनेची रणनीती काय असणार आणि भाऊसाहेब वाकचौरे यांना तुम्ही कसा विरोध करणार मतदारसंघ? बघा, भाऊसाहेब वाकचौऱ्याला आम्ही शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसैनिक कुठेही फिरून देणार नाही. म्हणजे त्यालासुद्धा माहिती आहे की शिवसैनिकाची ताकद काय. अरे अजून उद्धव साहेबाचा बांध फुटलेला नाही आहे. ज्या दिवशी उद्धव साहेब सांगतील का याला झोडा मारा, याला काय करायचं ते करा, त्या दिवशी त्याला या जे खासदार फुटून गेलेत सगळे यांना त्या दिवशी समजेल. कारण त्या माणसाला प्रत्येक शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेनंतर दैवत मानतो आणि दैवत मानणाऱ्या माणसाचा जर शेवटचा ते अत्यंत संयमी म्हणून अजूनही त्यांनी त्यांची भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही की अजून ते गेलेले आहेत. त्यांनी गटनिर्माण दुसरा स्थापन केला. काल वाकचौरे आता ते का गेलेत? यांनी 50 कोटीची यांना आश्वासन दिली, यांनी 20 कोटीचं टोकन पण घेतलं. हे खरं आहे. कारण तो माणूस कोणत्याही शिवसैनिकाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याचं काम तो करत नव्हता, कोणत्या सैनिकाचं काम करत नव्हता. तो कुठं कोणाला भेटत नव्हता. सकाळी 9 वाजता लोकांना बोलावलं तर तो 4 वाजता माडीतून खाली यायचा त्याच्या बंगल्यातून बाहेर. इतका नालायक माणूस. खासदार आम्ही पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी आदेश दिला म्हणून त्याला खासदार केलं. नाही तर आम्ही पहिल्याच टर्मला त्याला खूप इतका कंटाळलो होतो की साहेब याला तिकीट देऊ नका, याला पुन्हा घेऊ नका, हा माणूस खूप नालायक आहे. याच्याऐवजी बबन नाना घोलप याच्यासाठी आमची मागणी केली होती. पण काही तांत्रिक आता आमच्या दुसऱ्या एका यांनी सांगितलं का कायदेशीर अडचणी म्हणून पुन्हा एकदा खासदार वाकचौऱ्याला खासदार केलं. आणि ते फक्त उद्धव साहेबांमुळं झाला. त्याला अजून शिवसेनेची ताकद माहीत नाही. शिवसैनिक जर बिनसला तर तो कोणाचा बापाचा नसतो. हा शिवसेनेच्या 60 वर्षाचा इतिहास आहे आणि तो इतिहास आता पुन्हा एकदा उजळण्याची वेळ आलेली आहे. आणि वाकचौरेने ते करून बघावं. आता त्यांनी जी चूक केली त्याचे काय परिणाम होता तुम्हाला शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पुढील काळात दिसेल. खरं बघितलं तर ज्यावेळेस भाऊसाहेब वाकचौरे यांनी 2014मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यावेळेस त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. आता देखील तीच भावना शिवसैनिकांची आहे. दुसऱ्यांदी हा प्रकार घडतो आहे. त्यामुळे संयम जरी असला तरी जो आदेश उद्धव ठाकरे देतील त्याप्रमाणे आम्ही लाठी काठी जे काही असेल ते करण्याची भूमिका जी आहे ती शिवसैनिकांनी व्यक्त केलेली आहे. एकंदरीत जर बघितलं तर भाऊसाहेब वाकचौरे हे शिंदे गटात जाणार यावरून आता हे रणकंदन जे आहे ते सुरू झालेलं आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.